चला आज मस्त असे बटाटा आणि मटरची भाजी करूया। आता इथे मी बटाटे पूर्ण सोलून घेतलेले आहेत आणि चिरून सुद्धा घेतले आणि इथे मटर घेतलेले आहे सोलून। गॅसवर कढई ठेवली, त्याच्यामध्ये 1 चम्मच तेल टाकलेलं आहे। थोडंसं मोहरी, जिरं, मोहरी जिरं छान तडतडलं की याच्यामध्ये मी ही पेस्ट केलेली आहे, कांदा, लसूण, अद्रक, टमाटर याची पूर्ण थोडंसं काळं खोबरं टाकून पेस्ट केलेली आहे। याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि याला छान मिक्स करून घ्यायचं। याची ग्रेव्ही खूप छान होते अशी। व्यवस्थित 2 मिनिट छान असं परतू द्यायचं। त्याच्यामध्ये 1 तेजपत्ता आणि दालचिनी टाकलेली आहे। आता हे छान झाले की याच्यामध्ये लाल तिखट 2 चम्मच टाकणार आहे, थोडीशी हळद, गरम मसाला आणि मीठ छान परतून घ्यायचं। आणि आता आपली ग्रेव्ही छान अशी शिजायसाठी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं अगोदर आणि ग्रेव्हीला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। 1-2 मिनिटं छान अशी शिजू द्यायची आहे। बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे। आता हे सोललेले मटर याच्यामध्ये सोडून द्यायचे, याला परतून घ्यायचं छान। आणि बटाटे सुद्धा आता याच्यामध्ये टाकून द्यायचे। खूप छान होते मटर बटाटे ग्रेव्हीची भाजी। छान याला परतून घ्यायचं, खूप छान अशी दिसायली आहे। आता याला पाणी टाकायचं थोडंसं आणि झाकून ठेवून छान अशी शिजू द्यायची आहे। बघू शकता खूप छान अशी भाजी झालेली आहे। आता याला 1-2 मिनिटं शिजू दिले की बघू शकता खूप छान भाजी अशी शिजलेली आहे आणि झणझणीत झालेली आहे आणि ग्रेव्ही पण छान झालेली आहे। कशी वाटली आजची रेसिपी ते नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटू एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।